आपण बघू शकता आज कॅप्टन खरात अशोक खरात भोंदू बाबा या भोंदू बाबाला आज एसआयटी कडून कोर्टात हजर केलेलं आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता मोठ्या प्रमाणात हा पोहोच फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। अशोक खरात यांना आज गेल्या 7 दिवसापूर्वी जी पोलीस कोठडी सुनावणी झाली होती त्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं। कोर्टाकडून पुन्हा 8 दिवसाची पोलीस कोठडी एसआयटीने मागितली होती। एसआयटीने पोलीस कोठडी मागितल्यानंतर कोर्टाने देखील त्यांना एसआयटीला पोलीस चौकशीसाठी 8 दिवसाची पोलीस कोठडी दिली होती। आज ती पोलीस कोठडी संपली आहे आणि यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे 11 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये 9 गुन्हे हे महिलांनी दाखल केलेले आहेत तर 3 गुन्हे हे फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत। तरी त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणायला गेलं तर 100हून अधिक हेल्पलाईन नंबरवरती ऑनलाईन प्रकारे ह्या कॅप्टन खरातवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। तरी ह्या ऑनलाईन गुन्हे अजूनही दाखल होत आहे। एसआयटी कडून जो टोल फ्री क्रमांक देण्यात आलेला होता टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। तरी या गुन्ह्यांमध्ये अनेक प्रकार उघडकीस आलेले आहे। कॅप्टन खरात याचं कॅनडा कॉर्नर येथे असलेलं ओकास ऑफिस प्रॉपर्टी डेव्हलपरच्या नावाने हे ऑफिस चालवत होता। त्या ठिकाणी प्रॉपर्टीच्या नावावरती लोकांचा अंकशास्त्राच्या माध्यमातून भविष्य बघणे असेल तसेच त्यांना वेगवेगळे धागे असतील, वेगवेगळे मणी असतील, धातू असतील, अशा धातूंच्या माध्यमातून ताईत असतील, अशा अनेक वेगवेगळे प्रकाराच्या माध्यमातून त्यांची फसवणूक करणे असेल तसेच वेगवेगळ्या गोष्टी देणे असेल या ओकास ऑफिस या ठिकाणून चालत होते। आणि जे काही महिलांवर अत्याचार झालेले आहे, जे सोशल मीडियावरती ज्या क्लिप फिरलेल्या आहे त्या सर्व क्लिप ह्या ओकास ज्या प्रॉपर्टी डेव्हलपरचं ऑफिस आहे त्या ठिकाणूनच फिरलेल्या आहे। ज्या काही या घटना घडलेल्या आहे त्या सर्व ओकास डेव्हलपर्स या ऑफिस मधूनच तो चालवत होता। सिन्नर येथे असलेल्या मिरगाव येथील शिवनिका संस्थान ज्या शिवनिका संस्थान आहे त्या ठिकाणी विशानेश्वर महादेव मंदिर आहे। या विशानेश्वर महादेव मंदिरामध्ये अनेकांना तो पूजा करायला सांगायचा, अनेकांना पूजाच्या माध्यमातून तेथे बोलवायचा, त्यानंतर स्वतः त्यांचं भविष्य सांगायचा आणि त्या भविष्याच्या माध्यमातून अनेकांची आर्थिक लूट करायचा। ही लुटी बरोबरच सर्व गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्या ठिकाणी शिवनिका संस्थांच्या जमिनीमध्ये असलेली विहीर, त्या विहिरीतून 7 फुटाचा 20 फुटाचा नाग निघेल, तुम्हाला चावेल। तो 20 फुटाचा नाग रिमोटच्या साहाय्याने चालवत हा बाबा भक्तांना रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी अंधारात बोलून घ्यायचा आणि दाखवायचा का हा साप माझ्या वशमध्ये आहे, माझ्या ऐकतो, माझं सर्व जे सांगितले ती विचारा ऐकतो। परंतु तो रिमोटच्या साहाय्याने ऑपरेटर असायचा। आणि ह्या सर्व गोष्टी घडत असताना एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचा देखील सहभाग बघावयास मिळाला। कॅप्टन खरात या ठिकाणी एकनाथ शिंदे हे देखील शिवनिका संस्थान असेल तसेच विशानेश्वर महादेव मंदिर असेल या ठिकाणी येऊन गेलेले आहे। विशानेश्वर महादेव मंदिरात एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक अभिषेक देखील केलेला होता। त्या ठिकाणी देखील कॅप्टन खरात हा सपत्नीक उपस्थित होता। त्या ठिकाणचे देखील फुटेज समोर आलेले सोशल मीडियावरती। तसेच रुपाली चाकणकर ह्या कायमच कॅप्टन खरात यांच्या संपर्कात राहिल्याने रुपाली चाकणकर यांचा देखील महिला अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला लागला। महिला ज्या पदावरती होत्या त्या अध्यक्षवरती त्यांना तिथून देखील राजीनामा द्यावा लागला। हे सर्व घटना घडल्यानंतर आज कोर्टामध्ये कॅप्टन खरात याला दाखल करण्यात आलेले आहे। अनेक गुन्हे दाखल झालेले आहे। आज मॅजिस्ट्रेट कस्टडी कॅप्टन खरातला देण्यात येते का हे पाहणे तितकेच महत्त्वाचं आहे। कारण की मॅजिस्ट्रेट कस्टडी दिली तर त्याला सेंट्रल जेल येथे रवाना करण्यात येणार आहे। परंतु अनेक गुन्हे वारंवार दाखल होत असल्याने कॅप्टन खरात याला मॅजिस्ट्रेट कस्टडी न देता पोलीस कस्टडी सुद्धा भेटू शकते। अनेक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झाल्याने दुसरे पोलीस देखील त्याची पोलीस कस्टडी मागू शकतात। सरकारवाडा पोलीस स्टेशन बरोबर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होत आहे। अजून देखील महिला असेल, इतर फसवणूक झालेले प्रॉपर्टीच्या बाबत असेल, तसे आर्थिक असेल, अशी फसवणूक झालेले अनेक लोक समोर येत आहे। अनेक लोक त्याच्यावरती गुन्हे दाखल करत आहे। यामध्ये महत्त्वाचा ठरला तो पॉइंट एकच आहे का त्यांनी अनेकांच्या प्रॉपर्ट्या बळकवलेल्या आहे। अनेकांना खोटे अंगठ्या देऊन स्वतःच्या एका व्यक्तीच्या 3 अंगठ्या ह्या सोन्याच्या घेऊन त्याच्या रत्न जडीत पुष्कर रत्न टाकून देतो आणि मला 75,000 रुपये द्या। 75,000 दिल्यानंतर देखील त्यांनी खोट्या पितळाच्या अंगठ्या ह्या त्या व्यक्तीला दिलेला आहे। त्या व्यक्तीने देखील फसवणुकीचा गुन्हा या कॅप्टन खरातच्या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे। असे छोटे मोठे जर पकडले तर अनेक गुन्हे हे कॅप्टन खरातवरती दाखल करण्यात आलेले आहे। हे सर्व जर बघितलं एकंदरीत सर्व चित्र बघितलं तर यामध्ये अनेक गोष्टी समोर येत आहे की कॅप्टन खरात हा अतिशय लबाड आणि भोंदू बाबा हे सिद्ध झालेला आहे। त्यावरती पोलीस प्रशासनाने अनेक तपासामध्ये एसआयटीने अनेक तपासामध्ये
यामध्ये अनेक पुरावे जमा केलेले आहे कॅप्टन खरातने, जे प्रकारे लैंगिक अत्याचार केलेले त्या ओकास या प्रॉपर्टी डेव्हलपरच्या ऑफिसची SITने कसून चौकशी केलेली हे 10 तास चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी अनेक पुरावे त्यांना मिळून आलेले आहे। तिथे पेनड्रॉय असेल, तसेच अनेक कॅम्प्युटरच्या साहाय्याने अनेक ज्या क्लिप असेल त्या मिळून आलेल्या आहे। त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जर म्हटला तर कॅप्टन खरात हे भक्त आल्यानंतर त्यांना जे जल प्राशन करण्यासाठी देत होता त्या जलाची देखील चाचणी होणार आहे आणि त्या जलाची चाचणी झाल्यानंतर त्या जल कशा प्रकारे आणि त्याचं फॉरेन्सिक लॅबमध्ये देखील टेस्ट होणार आहे आणि त्यामध्ये काय सापडते हे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की ते दिल्यानंतर महिलेला गुंगी यायची असं ज्या पीडित महिला आहे त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं आणि जर गुंगी यायची म्हटल्यावरती त्या औषधात काय त्या जलमध्ये काय तो टाकायचा, त्यामध्ये काय मिक्सचर करायचा हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। तो देखील सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे यामध्ये। आणि कॅप्टन खरातला आज मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळते का पुन्हा पोलीस कस्टडी मिळते हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अनेक प्रकरण हे कॅप्टन खरातचे समोर येत आहे, अजूनही काही प्रकरण समोर येणार आहे। आता कॅप्टन खरात यांची कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि यानंतर काय होतं हे पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। सरकारी वकिलांनी हेच कोर्टापुढे सांगितलं की हा जो आरोपी आहे तपासाच्या दरम्यान हा सहकार्य करत नाही। आता सहकार्य करत नाही म्हणजे काय की पोलीस त्याला काही प्रश्न विचारत असतील तपासाच्या संदर्भात आणि तो त्या प्रश्नाला एक तर उत्तर देत नाहीये किंवा उत्तर देण्याची टाळाटाळ करतो किंवा दुसरंच काहीतरी बोलतो, याला म्हणतात की सहकार्य करत नाहीये। आणि असं जर घडलं तर मग ते तपासाचं काम पुढे जाऊ शकत नाही, असं एकंदरीत सरकारी पक्षाचं म्हणणं होतं। त्यात आरोपीचे वकील होते, त्यांचं म्हणणं असं होतं की याला अगोदरच 2 वेळेस रिमांड देण्यात आलेला आहे, म्हणजे 14 दिवसाची याची पोलीस कस्टडी दिलेली आहे। पहिल्या वेळची जी कारणं पोलीस कस्टडी रिमांडच्या वेळेस देण्यात आली होती तीच कारणं दुसऱ्या वेळेसही त्यांनी तशीच रिपीट केलेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं। आणि तीच कारणं हे रिपीट करतात असा एकंदरीत त्यांचा कोर्टापुढे सांगण्याचा उद्देश होता। त्यामुळं आता यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी देऊ नये असं हे एक मॅथमॅटिकल असं एक त्यांचं एक स्टेटमेंट होतं। त्यावर मी असं कोर्टाला सांगितलं की अगोदरची जी कारणं होती रिमांडची, पहिल्या रिमांडची तीच दुसऱ्या रिमांडमध्ये आली। याचा अर्थ काय होतो की पहिल्या रिमांडमध्ये ज्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं तेच होऊ शकलं नाही। आणि का होऊ शकलं नाही, कारण हा कोऑपरेट करत नाहीये। दुसऱ्या रिमांडमध्ये पुन्हा काही कारणं तीच आलेली आहे, त्याचंही कारण हेच की हा कोऑपरेट करत नाही आरोपी, त्यामुळं याचा फायदा आरोपीला जाऊ शकत नाहीये। आणि असाच जर ट्रेंड असेल, ही जर त्याची वृत्ती असेल आरोपीची, तर मग तपासाचं कार्य पूर्ण होण्याकरता अडचणी निर्माण होतील। यानंतर मी असं सांगितलं की आता अलीकडे असं दिसतंय की नवीन नवीन तक्रारी ह्या येत आहेत। जे पीडित आहेत लोक, जे एरवी घाबरत होते, आता त्यांना हिंमत आलेली आहे आणि त्या कोर्टापुढे म्हणजे ह्या पोलिसांपुढे आता त्या आता यायला सुरुवात झालेली आहे। तर ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण होणं हे गरजेचं आहे। त्यात पुन्हा मी असं सांगितलं की तपासाचं स्वरूप आणि गुन्ह्याचं स्वरूप हे दोन्ही असे कसे गुंतागुंतीचे आहे, कॉम्प्लेक्स आहे आणि इंट्रिकेट आहे, एकमेकाशी असे निगडीत आहे। असं सेपरेट असं काही करता येणार नाही। एका गोष्टीचा तपास करत असताना तर दुसऱ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये संबंध येतोच। तर अशा पद्धतीनं हे सेग्रेगेट असं वेगवेगळं करता येणार नाहीये। त्यामुळे याच्याकडे असा एकंदरीत दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे। असं वेगवेगळे असे कंपार्टमेंट करून बघणं उचित होणार नाही। तर असं मी एकंदरीत कोर्टापुढे सांगून बोललो की आता जो राहिलेला याचे 3 दिवस आहे तेवढी ती कस्टडी पोलिसांना याची मिळावी असं मी कोर्टापुढे सांगितलं। तर खरं तर अनेक गुन्हे यामध्ये दाखल झालेत आणि हा पहिला गुन्हा आहे ज्यामध्ये अशोक खरातची पोलीस कोठडी पोलिसांनी जवळपास पूर्ण 15 दिवसांची घेतली आहे। ही तपासाची चांगली सुरुवात म्हणायची का, कारण पहिल्याच गुन्ह्यामध्ये पूर्ण कालावधीची कोठडी मिळाली कोर्टाकडनं आणि अजूनही काही गुन्हे त्याच्यामध्ये येण्याचा कोठडी होईल। नाही, आता असं आहे की कोर्टापुढे एकंदरीत
असं पूर्ण डिटेल येऊ शकत नाहीये. प्रोग्रेस काय केला जातो तेवढं येतं कोर्टापुढे. डिटेल असं अपेक्षित नाहीये. कोणकोणत्या मुद्द्यावर तपास केला, कोणकोणत्या मुद्द्यावर तपास बाकी आहे, असं कोर्टापुढे येतं. पण निश्चित कशा प्रकारे आणि किती तपास झालेला आहे ते पोलिसांकडे असतं ते त्यांचं. तर याच्यामध्ये एकंदरीत 15 दिवस घेतलेत किंवा आता 15 दिवसाची त्यांना पोलिसांना कस्टडी दिलेली आहे आरोपीची. तर याचं एकमेव कारण असं आहे की हा एका समाजातल्या स्त्री वर्गाविरुद्ध केले गेलेला हा गुन्हा आहे. एक नाही अनेक स्त्रिया यात इन्व्हॉल्व झालेल्या आहेत आणि हा अत्यंत गलिच्छ अशा प्रकाराचा अनैतिक स्वरूपाचा हा गुन्हा आहे. दुसरी गोष्ट व्याप्ती याची फार मोठी आहे. फक्त हा स्त्रियांच्या विरुद्ध केला गेलेला गुन्हा असा नाही आहे, त्याच्याशी निगडीत इतरही अनेक गुन्हे आहेत. प्रॉपर्टीचे आहेत, पुन्हा फसवले गेण्याचे गुन्हे आहेत किंवा ब्लॅकमेलिंगचेही गुन्हे असतील. असे अनेक वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले दिसतात, असं मी एकंदरीत सांगितलेलं आहे ते. म्हणून असं एकच असा विचार करून चालणार नाही. सर आपला एकंदरीत अनुभव बघता जे आता आरोपीचे वकील कारण या तपासामध्ये कोणत्या अडचणी आहेत ते जे तपास करणारे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी, त्यांनाच माहिती आहे. ते तेच सांगू शकतात आणि इतरांचे मात्र फक्त निष्कर्ष असतात. ते जे ग्राउंड रियालिटी आहेत त्या संबंधी फक्त पोलिसांनाच माहिती की किती तपास. उदाहरणार्थ त्या आरोपीला विचारतात एकाच मुद्द्यावर, सांग याच्याबद्दल माहिती, आणि तो तासन तास काही उत्तरच देत नाहीये. त्याला काय म्हणणार, किंवा दुसरंच काहीतरी सांगतो. तर याच्यामुळेही तपासाचा कालावधी वाढू शकतो. तर तपासात येणाऱ्या अडचणींबद्दल हे तपासी अधिकारी किंवा जे कोणी असतात त्यात इन्व्हॉल्व झालेले तपास करणारे त्यांनाच माहिती असते. आपण पीडितेला न्याय देण्यासाठी आपण बाजू मांडत आहात, परंतु तेवढं काम हे सरकारी यंत्रणेकडनं होते असं वाटतंय का आपल्याला? एकंदरीत तिसरी सुनावणी आज या संपूर्ण सुनावणी हो, काम तर चालू आहे सरकारी यंत्रणेचं. पोलीसही इन्व्हेस्टिगेशन करतायत. वेगवेगळ्या मुद्द्यावर ते इन्व्हेस्टिगेशन त्यांचं चालू आहे. आणि पोलीस कस्टडी जरी संपली, पोलीस कस्टडीचा पिरियड जरी संपला, तर त्याचा अर्थ असा होत नाही की इन्व्हेस्टिगेशन संपलं. आता याच्यानंतर जे इन्व्हेस्टिगेशन होईल त्यावेळेस हा आरोपी त्यांच्या ताब्यात नसणार, पोलिसांच्या ताब्यात नसणार. पण तरीही बाकीचं इन्व्हेस्टिगेशन तर चालूच राहील. थँक्यू.